सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। काल पुण्यामध्ये वारकरी आणि धारकरी हे समोरासमोर आले अशा काही बातम्या आपण बघितल्या। समाज माध्यमांवरही तसे बरेचसे मेसेज फिरत आहेत। झालं असं की संत जगद्गुरू संत तुकोबाराय यांची पालखी देहूवरून आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आळंदीवरून ह्या जेव्हा पालख्या निघाल्या आणि त्या दिंड्या पालख्या रथ पुण्यामध्ये पोहोचले, पुण्यामध्ये आले असताना त्या ठिकाणी भिडे गुरुजी आणि त्यांचे काही धारकरी यांनी पुण्यामध्ये आल्यानंतर त्या रथाचं सारथ्य करण्यासाठी भिडे गुरुजींनी सारथ्य करण्यासाठी मिळावं यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि त्याला काही वारकऱ्यांनी विरोध केला। कारण आपण पाहतो तो जो रथ असतो त्या रथामध्ये तुकोबारायांच्या पादुका ठेवलेल्या असतात आणि तो पादुकांचा रथ आता पंढरपूरकडे निघालेला आहे। त्या रथामध्ये बसण्याचा जो आग्रह होता त्याला काही वारकऱ्यांनी विरोध केला। आपण पाहतो की आत्तापर्यंत बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की त्यांना बऱ्याच ठिकाणी विरोध होतो, मंदिरामध्येही विरोध होतो, हेही आपण बघितलेलं आहे। कारण हे जे भिडे गुरुजी आहेत ते केवळ वयस्कर आहेत म्हणून त्यांचा बऱ्याच ठिकाणी सन्मान केला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांना अनादराने कोणी बोलत नाही किंवा त्यांचा शक्यतो अनादर कोणी करत नाही। पण आता मात्र वारकरी सुद्धा जागरूक झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल। कारण आपण पाहिलं की ज्यावेळी त्यांनी तो आग्रह धरला त्यावेळी वारकऱ्यांनी मात्र त्यांना विरोध केला। जे जे भेट भूत मानी जे भगवंत असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात किंवा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर असं तुकोबाराय म्हणतात। मग जर कोण्याही जीवाचा मत्सर आपल्याला करायचाच नाहीये तर जाऊ द्या बाबा, येता येते तर। पण यावर्षी मात्र वारकऱ्यांनी आणि बऱ्याच लोकांनी त्यांना पालखीमध्ये येण्याचा विरोध दर्शविला। तो यासाठी कारण त्यांनी मागच्या वर्षी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। आपण पाहतो की याही अगोदर ते नेहमी वादग्रस्त काहीतरी बोलत असतात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण होतो। पण मागच्या वर्षी त्यांनी एक इतकं भयानक वक्तव्य केलं, ते म्हणतात की ज्ञानोबा तुकोबांपेक्षा मनु श्रेष्ठ होता। म्हणजे ते स्वतः मनुवादी आहेत, ते मनुस्मृतीला मानणारे आहेत, मनुला मानणारे आहेत, मनुचे पूजक आहेत। पण असं असताना त्यांनी मनुची तुलना ज्ञानोबा तुकोबांसोबत करणं एवढंच नाही तर त्यापेक्षाही मनु श्रेष्ठ आहे हे म्हणणं मात्र आपल्याला न पचणारीच गोष्ट आहे किंवा वारकऱ्यांना न पचणारी गोष्ट आहे। आपण पाहतो की वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, सर्व धर्म समभाव पाळणारा आहे, सर्व जाती धर्मांचे ईश्वराचीच लेकरं आहेत असा संदेश देणारा आहे, असं शिकवण देणारा हा वारकरी संप्रदाय आहे। पण या संप्रदायाविषयी तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळी तुम्ही जर असं टोकाचं वक्तव्य करत असाल तर नक्कीच तुम्हाला अशा गोष्टींचा सामना करावा लागेल। पण पुण्यात आल्यानंतर हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळी मात्र पोलिसांच्या मदतीने हा जो काही गोंधळ झाला तो पोलिसांच्या मध्यस्थीने त्या ठिकाणी मिटविण्यात आला आणि ह्या दिंड्या पालख्या पुढे गेल्या। पण विषय इथं संपत नाही बंधू भगिनींनो। आपण पाहिलं की मनोहर भिडे हे जे भिडे गुरुजी आहेत यांनी या अगोदरही अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत। पण कुठेतरी हे जे धारकरी आहेत त्यांचे धारकरी किंवा ते स्वतः मग मनु तर त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, पण मी स्वतः ज्ञानोबा तुकोबारायांच्या लेवलचा आहे का किंवा मला तसं स्थान मिळावं का यासाठी यांची धडपड चालू आहे। म्हणजे मी स्वतः ज्ञानोबा तुकोबांच्या किंवा संतांच्या रांगेत ह्या धारकऱ्यांची धडपड आहे का की भिडे गुरुजींना आता संतांच्या रांगेमध्ये बसवायचंय, हा त्यांचा प्रयत्न चालू आहे का असा विचार कुठेतरी मनात येतो। कारण आपण म्हणतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविता ती परोपकारे, की संत कधी माणूस संतत्वाला पोहोचतो ज्यांनी परोपकारासाठी देह झिजविलेला आहे, परोपकार केलेले आहेत आयुष्यभर। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणजे जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी त्रास सहन केलेला आहे असे सगळे लोक संत होते। आणि या समाजाने सुद्धा संतांना आयुष्यभर त्रासच दिलेला आहे। आपण बघितलं तर सगळ्या संतांना स्वतःच्या आयुष्यामध्ये त्रास सहनच करावा लागला। पण या सगळ्यांच्या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे जे भिडे गुरुजी आहेत त्यांनी या पातळीवरचं कोणतं काम केलेलं आहे, कोणतं समाजहिताचं काम केलेलं आहे। उलट त्यांनी जे संत वागलेले आहेत संतांच्या विचाराला कुठेतरी म्हणजे बदनाम करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। जसं आपण पाहतो की संतांनी सहिष्णुतेचा विचार सांगितलेला आहे, सर्व धर्म समभाव
समभावाचा विचार सांगितलेला आहे. यांनी मात्र धर्माधर्मामध्ये फूट पाडण्याचं काम केलेले आहे, जाती जातींमध्ये फूट पाडण्याचं काम केलेलं आहे. असं असताना सुद्धा वारीमध्ये येणं, पालखीत बसण्याचा आग्रह धरणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी यांचं स्वतःचं श्रेष्ठत्व आपण काय म्हणू की स्थापन करण्याचा, निर्माण करण्याचा एक कुटील डाव असू शकतो, हा त्यांचा प्रयत्न असू शकतो. आणि तो काल वारकऱ्यांनी हाणून पाडला किंवा वारकऱ्यांनी ते होऊ दिलं नाही. यासाठी खरोखरच सर्व वारकरी बांधवांनी जे जागृत आहेत, वारकऱ्यांमध्येही अनेक विचार परंपरेचे लोक आहेत, पण जे जागृत वारकरी आहेत त्यांनी मात्र त्या ठिकाणी विरोध दर्शविला. तर त्यांचे सगळ्यांचे खरोखरच खूप खूप आभार. आणि ह्या गोष्टी, ही घुसखोरी वारकरी संप्रदायामध्ये होऊ नये एवढंच या ठिकाणी माझं म्हणणं आहे. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.